2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, ज्यामध्ये शहरातील मारुती नगर येथील रहिवासी लक्ष्मी तेलंग यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर यशस्वी नियुक्ती झाली आहे। लक्ष्मीने MPSC परीक्षेत 255 गुण मिळवून विशेष मागासवर्गीय SBC संवर्गात अव्वल स्थान पटकाविले आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ सुरू आहे। देसाई लेआउट येथील रहिवासी कुटुंबातील महिला सारिका गुप्ता, उज्ज्वला मालू, प्रज्ञा बोंडे, कीर्ती चांडक, निमिता दमानी, दीपिका दमानी आदींनी घरी जाऊन लक्ष्मीचे स्वागत करून आई वडिलांचे अभिनंदन केले। अर्थशास्त्रात MA केलेल्या लक्ष्मी तेलंगने आपल्या जिद्द आणि मेहनतीने गरीब परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले आहे। लक्ष्मीचे वडील गवंडी आहेत आणि तिची आई घरातील काम करून कुटुंबाला मदत करते। अशा कठीण परिस्थितीतही लक्ष्मीची लढाऊ प्रतिभा फुलली आहे। कोचिंग, ट्युशन शिवाय यश मिळाले। लक्ष्मी तेलंगने सांगितले की तिने कोणत्याही कोचिंग क्लासेसची मदत घेतली नाही, स्वयं अभ्यासामुळे हे यश मिळाले आहे। महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या खरकडीपुरा येथील अभ्यासिकेत ती शिकत असे। गेल्या 3 वर्षापासून ती MPSC ची तयारी करत होती। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसमोर लक्ष्मीने आदर्श घालून दिला आहे। माझं नाव लक्ष्मी राजेशराव तेलंग। नुकतंच MPSCच्या 2022 PSI पदी माझं सिलेक्शन झालेलं आहे। मी 10 तास अभ्यास करत होती रोज, कधीच मी अभ्यासात खंडन नाही पाडले आणि खूप चिकाटीने अभ्यास केला, त्या मेहनत केली, त्याचं फळ मला आज मिळालं आहे। मी त्या प्रयत्नात यशस्वी झाले आणि दुसऱ्या म्हणजे मी MPSCच्या 2 अटेम्प्ट दिल्या, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी पास झाली आहे। अगोदर जो अटेम्प्ट होता त्याच्यात मी अपयशी ठरले, त्याच्यात मी खचून न जाता मी माझे प्रयत्न सुरू ठेवले आणि दुसऱ्या प्रयत्नात मला यश आले। तू तुझ्या यशाचं श्रेय कोणाला देशील? मी माझं यशाचं श्रेय माझ्या परिवाराला देईन, त्यांनी खूप मला मेंटली सपोर्ट केला। अभ्यासाशिवाय इतर काय हॉबीज आहेत? अभ्यासाशिवाय माझ्या हॉबी आहेत बागकाम। मी जसं मला टाईम मिळाला तसं मी माझा छंद जोपासते। आणि सिलेक्शन कुठे झालं? सिलेक्शन 1 तारखेला MPSC तर्फे एक लिस्ट जाहीर करण्यात आली, त्यात मला समजले माझे नाव आहे। तुझं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसा होता? माझी फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीतून माझं सिलेक्शन झालेलं आहे। मी फायनान्शियली खूप म्हणजे परिस्थिती खूप खराब आहे माझी। मला कधी फॉर्म भरायला पैसे मिळत नव्हते किंवा मग आईला वडिलांना मागत होते, त्यांच्याजवळ पैसे नव्हते राहत, तरी मी जोडजाड करून किंवा मला कुठचे म्हणजे खाऊचे पैसे मिळत होते, त्यातून मी माझे फॉर्म वगैरे भरत होते। गवंडी काम करतात आणि माझी आई घरगुती काम करते, आजी घरगुती काम करते, माझा भाऊ ड्रायव्हर आहे आणि माझी बहीण शिकत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।